एक छानशी गोष्ट आजच्या जमान्यात जो की लिव्ह इन रिलेशनशिपचा जमाना आहे. ॲम्बिशन्स मुलामुलींच्या वाढत चालल्या. एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत मी काही करणार नाही, मग नोकरी लागते. नोकरी लागल्यावर नाही पहिलीच कंपनी आहे, पेमेंट कमी आहे, बघूयात जरा 1-2-3 वर्ष अनुभव घेऊ, दुसरी एखादी मोठी कंपनी मिळेल आणि मग लग्नाचं बघू. असं करता करता प्रत्येक मुलाचं मुलीचं लग्नाचं वय निघून चाललं आहे आणि परिणामतः नंतर मग लग्न होत नाही. पुन्हा पैसा यायला लागतो, विचार बदलतात आणि मग डोक्यात वेगळंच खूळ येतं. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये कंपनीच्या पार्ट्या व्हायला लागतात. कधी स्वतःच्या पैशात जायला लागतात ही मुलं मुली. मित्रता होते, एखाद्याशी सलगी जास्त होते, मग त्याच्याबरोबर पबमध्ये जाणं होतं, मग नको ते पिणं होतं, नाच गाणी धुंद अवस्थेत पहाटे 1:30-2ला घरी येणं होतं, तेही कोणीतरी सोडून जातं आणि मग ह्या गोष्टी सगळ्या नॉर्मल वाटायला लागतात. त्यानंतर आईबाप पण हतबल होतात. पबमध्ये एकाबरोबर नाचतीये, घरी सोडायला तिसराच येतोय आणि चॅटिंग अजून चौथ्याबरोबरच करते. हे सगळं पाहिलं की कुणातरी एकाबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी ते बिचारे हतबल मायबापसुद्धा परवानगी देतात. कसलं लिव्ह इन हो? ठीक आहे, मोमेडन लॉमध्ये मॅरेज इज नथिंग बट अ कॉन्ट्रॅक्ट हे त्यांच्या डेफिनेशनमध्येच आहे, त्यांची व्याख्याच सांगते. फॉर द प्रोक्रिएशन ऑफ चिल्ड्रन असंही पुढं म्हटलंय त्या व्याख्येत. म्हणजे जिथं स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू मानायची आणि फक्त नवीन उत्पत्तीसाठी तिचा उपयोग करून घ्यायचा अशी संज्ञा ज्या धर्मात असते, ते सुद्धा कधी असं इतकं बेधुंद वागताना दिसत नाहीत. मग हा जो रसातळाला चाललेला सगळा प्रकार आहे, हा कसा थांबणार? हा थांबायची गोष्ट दूर, म्हणून आज जी एक छानशी गोष्ट माझ्या कानापर्यंत आली तीच तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. एक चांगली संस्कारी मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी जाते, पुन्हा माहेरपणाला येते 7-8 दिवसासाठी आणि माहेरपण खूप लाडाकोडात तिचं केलं जातं. 7 दिवस ती म्हणेल ते स्वयंपाकघरात बनवलं जातं, ती म्हणेल ते तिला आणून दिलं जातं आणि 8व्या दिवशी पाठवणी करताना बऱ्याचशा तिच्या आवडीच्या वस्तू, जे काही पदार्थ तिला अजून आवडतील, जे काही तिकडं कोणाला आवडतात समजलंय, असे सगळे डबे वगैरे तयार केले जातात आणि तिच्या पाठवणीची व्यवस्था केली जाते. मुलीचा बाप लग्नात तर खूप रडलेला असतो आणि परत आता माहेरपण उरकून आपली मुलगी आता सासरी चालली आहे, काहीतरी तिला दिलं पाहिजे म्हणून तो बाप एका मस्त सुगंधित अगरबत्तीचा पुडा तिच्या सासरी नेण्याच्या सर्व सामानात ठेवण्यासाठी मुलीला अगदी लाडाने जवळ बोलवून तिला ते भेट म्हणून देतो आणि सांगतो, पोरी माझ्या आठवणीसाठी रोज देवाची पूजा करताना यातली एक अगरबत्ती नक्की लावत जा. मुलीच्या डोळ्यात पाणी येतं, आपसुकच ती आपल्या बापाला बिलगते. जायची घटका जवळ येते आणि ती मुलगी सासरीकडे निघून जाते. आपल्या सासूरवाडीला गेल्यावर तिची सासू सासरे सगळे तिचं स्वागत करतात. काय काय भेटगाठ तिला आली आहे, काय काय आहेर आला आहे तिकडून माहेरवाशीण म्हणून इकडं परत येताना, तिला काय काय मिळालं म्हणून कुतूहलाने सगळे बघायला लागतात. ती कौतुकाने दाखवते, माझ्या बाबांनी हा अगरबत्तीचा पुडा दिला आहे. सासूबाई तिच्या नाक मुरडतात. स्त्री सुलभ स्वभाव म्हणायचे याला. पण नंतर सगळं सामान इकडं तिकडं लावल्यानंतर
ती मुलगी आपसुकच अगरबत्तीचा सुगंध तर येतोय, उडून तर पाहूया म्हणून ती पाहते पुडा. त्या पुड्यामध्ये एक चिठ्ठी असते. बाबांच्या सुवाच्य अक्षरात त्यांनी स्वतः लिहिलेलं पत्र असतं ते. मुली, आज तू माहेर वाशिण 7 दिवस होतीस घरी. आता तू निघालीस, मन भरून आलंय. पण तुला हा अगरबत्तीचा पुडा देतोय. किरकोळ वाटेल बघणाऱ्यांना, तुलाही कदाचित. अगं पण ही अगरबत्ती जेव्हा जळते ना, तेव्हा सगळा आजूबाजूचा परिसर ती सुगंधित करून टाकते. तुला असंच कधी सासूचं बोलणं लागेल मनाला, कधी सासरे चिडतील वडिलांच्या धाकाप्रमाणेच, कधी नवरा चिडेल, कधी त्याच्याशी तुझी बोलणं बंद होईल, कधी शेजाऱ्यांशी काही खट्ट तुझं भांडण होईल, कधी कोणी तुला अपमानित करेल, कधी तुला काही गोष्टी पटणार नाहीत. पण हेच घर तुझं शेवटचं घर आहे, हे तू विसरायचं नाहीयेस. आणि अगरबत्ती जशी जळते ना, सगळा आसमंत सुगंधित करून टाकते, तसंच तुला त्या घरासाठी जळत राहायचं आहे. सर्वांना तुझ्या प्रेमाचा सुगंध द्यायचा आहे, जरी काहीही झालं तरी. आणि मग बघ तुझं आयुष्य किती सुगंधित होऊन जाईल. या आजकालच्या अशा जमान्यात जिथं लिव्ह इनसाठी परवानगी देणारे हतबल आईबाप दिसतात आणि लिव्ह इन संपल्यावर कोपऱ्यात बसून रडणारे हतबल आईबाप दिसतात, अशा या जमान्यात असा हा सुसंस्कार करणारा बाप आणि त्याचं हे पत्र पाहून त्या मुलीचे सासू, कारण हे पत्र वाचल्यानंतर ती मुलगी रडत असते. ती का रडते रे बघ म्हणून ती आपल्या मुलाला हाक मारते. मुलगा जवळ जातो, सासूबाई जातात. सासऱ्यांच्या डोळ्यावर चष्मा नसतो. ते तिच्या हातातलं पत्र बघून मुलाकडे देतात. जरा वाचून तर बघ रे काय आहे. आणि ते मुलगा आपल्या आईवडिलांना ते पत्र वाचून दाखवतो. आणि तेव्हा लगेच साश्रू नयनांनी ते सासू आणि सासरे म्हणतात, अगं हे पत्र नाही आहे, अगं हा एका बापाने एका मुलीवर केलेला सुसंस्कार आहे. आणि ह्या पत्राची फ्रेम करून आपण देव्हाऱ्याजवळ लावणार आहोत. आणि अक्षरशः त्या घराने ती आपल्या सुनेच्या बापाने दिलेली अनमोल भेट, ते पत्र देव्हाऱ्याच्या जवळ फ्रेम करून लावलं. आपसुकच मित्रांनो, त्या मुलीचं आयुष्य एक सून म्हणून किती सुगंधित झालं असेल आणि त्या 2 कुटुंबातलं नातं या एका पत्राने किती घट्ट झालं असेल, हे सांगायची गरज आहे का? चला, अशा प्रकारे जर काही सुसंस्कार देता आले मुलींना तर नक्की देऊयात. कारण हा जो घातक जमाना चालू आहे ना, आज याच्याबरोबर 2 वर्ष, नंतर 3 वर्ष त्याच्याबरोबर, आणि नंतर मग ती एकटीच, फक्त एकटी. आणि शेवट तिचा मग नाईलाज असतो वृद्धाश्रमात. हे जर टाळायचं असेल ना, तर आपल्याला ही अशी पत्र, हे असे बाप यांना आदर्श मानून आपल्या जीवनाची घडी नीट बसवता आली तर खूपच छान होईल. याच बापाचा आदर्श जर इतर मुलीच्या बापांनी घेतला, याच सुनेचा आदर्श जर इतर सुनांनी घेतला, तर या धर्तीवर स्वर्ग येण्यास असा किती उशीर लागणार आहे हो. चला, असंच सुख प्रत्येक घरात नांदावं आणि असेच संस्कार प्रत्येक मुलीवर करण्याइतकं प्रत्येक बापाला बळ मिळावं, याच सदिच्छेसह थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह.